खामगाव अकोला महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक पकडली. 33 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे. खामगाव अकोला राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ गोपनीय माहितीच्या आधारे आज सकाळी सुमारे 7:30 वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत करमचंद पान मसाला गुटख्याचे 40 पोते व सुगंधी तंबाखूची 10 पोते असा एकूण 22,46,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गुटखा वाहतूक करणारी मालवाहू गाडी क्रमांक MP09GH8165 अंदाजे किंमत 11 लाख रुपये अशी एकूण 33,46,400 रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी ट्रक चालक गोपाल गुलजार सिंग यदुवंशी राहणार इंदोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदरचा गुटखा इंदोर येथून अकोला येथे ट्रकच्या माध्यमातून वाहतूक केला जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अवैध गुटखा विक्री व वाहतुकी विरोधात पोलिसांचा धडाका यापुढेही कायम राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आज रोजी सकाळी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या ऑफिसमधील ASI राऊत, कॉन्स्टेबल थोरात यांनी टेंभुर्णा फाट्याजवळ ही कारवाई केलेली आहे. यात ट्रक चालक ब्रिज गोपाल गुजराल सिंग यदुवंशी यांच्याकडे जो टाटा मालवाहक गाडी 710 होती त्यामध्ये 40 पोते करमचंद पान मसाला तसेच 10 पोते सुगंधित तंबाखू असा एकूण 22,46,400 रुपयाचा माल तसेच गाडीची किंमत 11 लाख रुपये असा एकूण 33,46,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून FDIला पुढील कारवाईसाठी पत्र दिले आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे सुरू आहे. सध्या चौकशी सुरू आहे. तपासानंतर त्याबाबत अधिक माहिती मिळेल.